नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बोटनेकची पुन्हा एक नवीन डिझाईन बघणार आहोत. त्याच्यासाठी मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 16 इंच इतकी आणि शोल्डर पावणे 8 इंच इतकं घेतलेलं आहे. आणि वरून खाली गळा 3 इंचाचा घेतलेला आहे आणि गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंचाची. तर अशा प्रकारे मी आता हा आकार देऊन घेत आहे गोल वरच्या साईडचा आणि त्याच्याबरोबर खाली 2 इंचाची पट्टी सोडायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून असा खालचा आकार पण घेऊन घ्यायचा आहे. खाली गोल गळाच करायचा आहे. 11.5 इंचाचे इतके आपल्याला गळ्याची खोली ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर रुंदी आपल्या अकॉर्डिंग ठेवू शकतं, पण मी समानच ठेवलेली आहे 4 इंचाची इतकी आणि त्याला गोल आकार असा देऊन घेतलेला आहे. हे पहा असा. त्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त अस्तर कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर आता हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला फक्त अस्तरच्या फॅब्रिकवरती कॅनव्हास पेपर अटॅच करून घ्यायचा आहे. आज आम्ही पूर्ण कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि तो खालच्या बाजूला ठेवायचा आणि त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. तर आता मी याला पिना लावून शिलाई देऊन घेणार आहे. आता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण चारही बाजूनी शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला शिलाई अगदी काठाकाठाने आणि सावकाश मारून घ्यायची आहे. आणि पूर्ण शिलाई झाल्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे शिलाई मारल्यानंतर आपल्याला मधला भाग कटिंग करून घ्यायचा आहे. आता मेन फॅब्रिक घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकवरती हा जो अस्तर आहे तो मेन फॅब्रिकच्या उलट्या म्हणजे खालील बाजूला असा कॅनव्हास पेपर लपला जाईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि याला देखील आता आपण पिना लावून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने ठेवायचा आहे जेणेकरून तो पलटावा लागत नाही, काही नाही आणि कॅनव्हास पेपर देखील लपला जातो. अशा पद्धतीने ठेवून त्याला पिना लावून घेऊन आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे चारही बाजूची शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड असलेलं आपल्याला मेन फॅब्रिकचं कटिंग करून टाकायचं आहे आणि मापानुसार करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण अस्तर कटिंग केलं होतं त्याप्रमाणे. मधला भाग देखील अगदी सावकाशपणे कट करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे कटिंग झाल्यानंतर आपल्याला साडीच्या कापडापासून पायपिंग बनवायची आहे. तर हा साडीच्या कलरचा सेम कापड आहे आणि तो आता मी क्रॉस कट करून घेऊन त्याची पायपिंग पट्ट्या बनवून घेणार आहे. ह्या 1-1 इंचाच्या पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मी डायरेक्ट घेत आहे. तुम्ही फक्त अंतर म्हणजे माप टाकूनच व्यवस्थित कटिंग करून घेऊ शकता. या पूर्णपणे अशा पट्ट्या काढून झाल्यानंतर आपल्याला ह्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. असं काटकोन तयार होईल अशा पद्धतीने जॉईंट करून आपल्याला तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, इथून अशी शिलाई मारायची आहे काटकोन झाल्यानंतर. म्हणजे मी एक शिलाई मारून दाखवते आणि पूर्ण पट्ट्या तयार करून घेते. ही अशी शिलाई मारून झाल्यानंतर असं सरळ केल्यानंतर आपल्याला ही स्ट्रेट आली पाहिजेत
अशा पद्धतीने आपल्याला मारून घ्यायचे आहे. अशा पूर्ण पट्ट्या मी शिलाई मारून घेतलेल्या आहेत आणि आता त्याची मी डबल करून फोल्ड करून शिलाई मारत आहे. मी 1 इंचाच्या पट्ट्या घेतल्या नसून 1.5 इंचाच्या घेतलेल्या आहेत, कारण मी डबल शिलाई मारून घेत आहे. हे पहा अशा प्रकारे अगदी समान रेषेत शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कुठं कापड बाहेर आलं तर ते कट करून टाकायचं आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे आता आपल्याला पायपिंग वरच्या बाजूने मी लावून दाखवते. एक पायपिंग मी लावून दाखवते, बाकी सगळी मी करूनच दाखवते, म्हणजे व्हिडिओ मोठा होणार नाही. तर अशा प्रकारे पूर्णपणे वरच्या बाजूला मी ही जॉईन करून घेत आहे. आणि आता याची आपल्याला खूप नाजूक अशी सुंदर पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग दुमडवण्याआधी आपल्याला त्याचं सेम शिलाईचं बाजूची कटिंग करून घ्यायची आहे. अगदी फिनिशिंगमध्ये सावकाश. अशा प्रकारे अगदी सावकाश अशी पायपिंग आपल्याला खूप सुंदर आणि बारीक अशी करून घ्यायची आहे. कारण ब्लाऊजचा पुरा लूक हा पायपिंगवर अवलंबून असतो. त्यामुळे पायपिंग करताना कुठेही चुका करू नये. वेळ लागला तरी चालेल, कारण पायपिंगवर ब्लाऊजचं पुरं फिनिशिंग सुंदर दिसतं. अशा प्रकारे पायपिंग लावून झालेली आहे माझी. तशी सेम पायपिंग आतल्या साईडनं आता मी दाखवत आहे, तिथून आपल्याला अशी पूर्ण लावून घ्यायची आहे. ही पहा, मी अशी पूर्ण पायपिंग लावून दाखवत आहे तुम्हाला. व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी मधला भाग मी स्किप केला आहे. तर अशा प्रकारची ही पायपिंग बघा किती फिनिशिंग आणि सुंदर लूक आलेला आहे. तर आता पहिल्यांदा मी ह्याला खालच्या बाजूने टक्स आणि कमरपट्टी लावून घेते आणि त्यानंतर आपल्याला असे बॉल्स घ्यायचे आहेत आणि पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत. हे मी पोटली बटन असे तयार करून तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आता हे या पूर्ण बॉल्सचे आपल्याला हवे असतील तितके पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत. मी फक्त वरच्या बाजूने कस्टमरला पाहिजे होते म्हणून फक्त एकाच साईडने लावत आहे. तुम्ही हवे असल्यास पूर्ण साईडने लावून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे बटन्स तयार करून झालेले आहेत. आता मी हे फक्त वरच्या बाजूला खालच्या साईडने लावायचे आहेत. त्यामुळे मी हे अस्तरचा तुकडा घेतलेला आहे हा आणि त्याला अशी आकार देऊन घेते. जिथून मला जेवढं लावायचे तेवढंच आकार देऊन घेते आणि त्याला आता मी कट करून ह्या अशा प्रकारे कट करून दुमडून शिलाई मारायची आहे, म्हणजे ती फिनिशिंग शिलाई होऊन जाईल. अशा प्रकारे दुडायचं आहे आणि त्याला बारीक अशी शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे पोटली बटन्स आहेत ते ह्याच्यावरती लावून घ्यायचे आहे. ते अस्तरवरती अगदी समान अंतरावरती आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत. जिथं जिथं लावायचे आहेत तितके अंतरावरती मी किमान पाऊण इंच इतकंच अंतर घेतलेलं आहे. अर्धा इंच देखील नाही आणि 1 इंच देखील नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला असे ठेवून हे शिलाई मारून घ्यायचे आहेत. अस्तरवर शिलाई मारून घेण्याचं कारण असं की आपण पायपिंग केलेली असल्यामुळे भरपूर शिलाई झाल्यानंतर ब्लाऊजचा लूक बिघडला जातो. त्यासाठी आपण पहिल्यांदा या अस्तरला हे पोटली बटन जॉईंट करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकच शिलाईमध्ये पूर्ण फिनिशिंग दिसेल आणि ब्लाऊजचा लूक देखील अजिबात बिघडणार नाही. यासाठी आम्हाला असं करून घ्यायचं लागणार आहे. तर हे पोटली बटन पूर्णपणे लावून झाल्यानंतर आता हा भाग असाच उचलायचा आहे आणि पोटली बटनाचे देखील फिनिशिंग आपल्याला सुंदर दिसतं. तर हा अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आतल्या साईडने देखील फिनिशिंग होतं आणि ब्लाऊजच्या वरच्या साईडच्या पायपिंगचं देखील फिनिशिंग होतं. आणि जिथून आपण पायपिंगला नाजूक शिलाई मारली आहे तिथूनच आपल्याला बटन्सची शिलाई मारून घ्यायची आहे, अगदी सावकाशपणे. आता हे बटन्स मी ब्लाऊजच्या कलरच्या कपड्यापासून बनवलेले आहेत आणि पायपिंग मी साडीच्या कपड्यापासून बनवले आहेत. तुम्ही हे बटन्स साडीच्या कपड्यातून बनवले तरी देखील त्याचा सुंदर लूकच येतो.
तुम्हाला हवे असेल असे बनवू शकता. आता अशा प्रकारे आपण हे जॉईन करून घेतल्यानंतर खालील जो कपडा आहे तो अर्धा व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि उरलेला जो कपडा आहे त्याला अशी दुडून बारीक हात शिलाई घालून घ्यायची. म्हणजे शिलाया भरपूर होत नाहीत आणि ब्लाऊजचा लूक देखील अजिबात बिघडत नाही. अशा प्रकारे ही डिझाईन पूर्णपणे करून झालेली आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.